पद्मिनी, नाही आता सगळेच आहे तिकडे, तर एक गोष्ट मला क्लिअर करायची. M&N ही कंपनी दादाने उभी केली, पण ती कंपनी सांभाळली कौशिकीने. जेव्हा M&N पूर्णपणे लॉसमध्ये गेली होती त्यावेळेला कौशिकीने कंपनीला या सगळ्यातनं बाहेर काढलंय आणि आत्ता जिथे आहे तिथे नेऊन पोहोचवलंय. त्यामुळे मला वाटतं कंपनीची खरी वारस ही कौशिकीच आहे. काका, तुमचा या कंपनीवर अधिकार आहे. ऑफकोर्स ही कंपनी, या कंपनीचे पैसे, हे ऐश्वर्य, हे सगळं तुमचं आहे. तुम्ही माझी स्ट्रेंथ आहात. माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय माहितीये? तुमचा आशीर्वाद. आणि तो माझ्याबरोबर कायमचा आहे. आणि खरं सांगायचं तर पद्मिनी काकू म्हणते ते अगदी बरोबर आहे. हळूहळू का होईना आपल्याला युवराजवर जबाबदारी टाकावी लागणार आहे. मग आत्ता का नाही? He also has to learn to be independent now. शिकशील ना युवराज? हो, का नाही शिकणार? तेच तर म्हणतेय मी. पण ह्यांना माझी प्रत्येक गोष्ट खोडूनच काढायची असते. अगं पण वस्तुस्थिती काय हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे ना, महत्वाचं आहे ना. ते डोक्यात आलं आणि केलं इतकं सोपं आहे का एखादी कंपनी सांभाळणं? म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? माझ्या युवराजला काही जमणार नाही का? अगं तो एक मिनिट तुम्ही दोघंही भांडू नका प्लीज प्लीज. दया काका, पद्मिनी काकू, युवराजने आपली कंपनी जॉईन करावी, आपल्या कंपनीत इन्व्हॉल्व व्हावं असं वाटतंय ना तुम्हाला? होणार, 100% होणार. ए कौशिकी, घाई होते ग या सगळ्याला. घाई नाही होते दया काका. दिस इज द राईट टाइम. आणि तुम्हीच मला म्हणता ना की प्रत्येक माणसाला एक चान्स मिळायलाच हवा. मग युवराजला आपण चान्स देणं गरजेचं आहे. हे बघा, मी असं म्हणत नाहीये की आपण त्याच्यावर काही मोठी जबाबदारी टाकू, पण छोट्या छोट्या जबाबदाऱ्या तर आपण टाकूच शकतो. दया काका, मी पूर्ण जबाबदारी घेते त्याची. हां, पण युवराज, तुझी शिकण्याची तयारी हवी. हां, आहे तुझी तयारी? आहे ना, का नाही? मी तयारच आहे. कधी जॉईन व्हायचंय? मी रेडी आहे. बोला. बघितलं? वाव युवी, तू M&N जॉईन करणार. सच अ प्राऊड मोमेंट. आय एम सो हॅपी. कौशिकी ताई, सेलिब्रेशनसाठी मी सगळ्यांसाठी स्वीट बनवू? आय मीन ऑर्डर करू? हां, ऑर्डर कर. ऑर्डर कर. ओके, लगेच करते. युवी, चल, तुला काय आवडतं ते सांग. हां, ओके, फायनली राहिला. मला नाही जमणार. मलाही नाही जमणार. तू एक ऑफिसर आहेस. तुझ्या समोर अवघड परिस्थिती आली तर त्याला कसं हँडल करायचं हे तुला चांगलं जमतं. ही परिस्थिती सुद्धा तुला तशीच हँडल करावी लागेल. हे सत्य तुला स्वीकारावं लागेल. आणि यातनं कसा मार्ग काढायचा हे सुद्धा तुलाच शोधावं लागेल. रिक्वेस्ट नाहीये, इट्स अन ऑर्डर. तुझ्या मनाची तयारी झाली की हे रेजिग्नेशन फाडून टाक. जय हिंद. आपल्या लेकराला स्वतःपासून लांब करणाऱ्या या बापाला ना दशरथाच्या यातना भोगायला लागतील, सांगते मी तुम्हाला. अशा मुलाला दूर करून त्या बापाला पुत्र सुखाचा लाभ कधीच मिळणार नाही. नाही नाही नाही, माझ्या मुलाच्या बाबतीत चुकलोय मी. खूप मोठी चूक केली आहे. एक बाप म्हणून कमी पडलोय मी. पण मी दशरथासारखा पुत्र शोकाने म्हणणार नाही. मी माझ्या मुलाला असा माझ्यापासून दूर नाही जाऊ देणार मी. हे सत्य तुला स्वीकारावं लागेल. आणि यातनं कसा मार्ग काढायचा हे सुद्धा तुलाच शोधावं लागेल. तुझ्या मनाची तयारी झाली की हे रेजिग्नेशन फाडून टाक. फोन केला आहे तो आता सुरक्षित
प्रवासासाठी आपण प्रतीक्षा किंवा नंतर कॉल करू शकता. हॅलो हॅलो केदार, अरे मी किती वेळ तुला फोन करतोय मला, तू फोनच उचलत नाहीयेस माझा. हा बरं पूजेच्या दिवशी असाच अचानक एकदम निघून गेलास रे. तू मला काहीतरी सांगणार होतास ना तू, मग काही न सांगता तसंच निघून गेलास तू त्या दिवशी. हां हे बघा सगळं ठीक आहे ना रे, काही प्रॉब्लेम नाही आहे ना? हां काय रे? मला तुम्हाला भेटायचंय.